आणि गंडे दोरे घालून जर मुलं होत असतील किंवा लग्न जमवत असतील की यामध्ये त्या महिला सुद्धा तितक्याच दोषी आहेत। त्यांच्या उच्च शिक्षणाच्या अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पण तितकाच दोषी असतो, तशा ह्या महिला स्वतः दोषी आहेत। पण मुळात जर कोणी परपुरुष तुम्हाला हात लावण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्या तिथंच दात तोडून त्याच्या हातात द्या, भले त्याच्या कॅबिन मध्ये बोलवतोय, तुमच्यासोबत असली चाळ करतो, तोपर्यंत तुम्ही शांत राहता। म्हणजे तुमच्या एवढं मूर्ख कोणीच नाहीये। तुमच्या नवऱ्याशी किती भावनिक आणि मैत्रीचं नातं आहे, तुमच्या सासू सासऱ्यांशी किती भावनिक आणि मैत्रीचं नातं आहे। मग अशा वेळेस हे काय करतात, त्या खरात सारखे नालायक लोक अशा महिलांना सावध करतात, म्हणजे त्या महिला भावनिक होतात आणि भावनिक होऊन कदाचित त्यालाच त्याचं भविष्य कळालं नसेल मूर्ख माणसाला, तो काय लोकांचं भविष्य सांगणार आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या गुन्हेगारी सुद्धा प्रचंड वाढलेली आहे। या संदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये गाजत असलेलं प्रकरण म्हणजे नाशिकमध्ये घडलेलं कॅप्टन अशोक खरात प्रकरण। त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। एकामागे एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। पण मात्र हे जे संपूर्ण प्रकरण घडलं त्याच्यावर नेमकं जनतेचं मत काय आहे हेच जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहोत सुवर्णाताई मोहिते यांच्याकडे। नेमकं ताई काय सांगाल, ज्या पद्धतीनं एका मोठ्या शहरामध्ये अशा पद्धतीची घटना घडते, काय वाटतं तुम्हाला? खरं तर नाशिक ही मेट्रो सिटी आहे। आमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये अशी घटना घडली असती तर आम्ही समजू शकलो असतो की ग्रामीण भागाचा पगडा आजूबाजूला आहेत, पण जिथं उच्च शिक्षित उच्च भ्रू लोक अशा अंधश्रद्धेला बळी पडतात, हा सर्वात मोठा मूर्खपणा म्हणावा लागेल आजच्या भारतीय संविधानासाठी, लोकशाहीसाठी। अंधश्रद्धा जर एवढ्या उच्च भ्रू लोकांमध्ये उच्च शिक्षित लोकांमध्ये जर बळावत असेल आणि इतक्या खालच्या लेवलची अंधश्रद्धा जर बळावत असेल तर कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा। काही लोक असा सुद्धा प्रश्न उपस्थित करतायत की हे जे प्रकरण आहे मागच्या अनेक वर्षापासून घडतंय, अनेक महिलांसोबत हे प्रकरण घडलंय, पण तरी सुद्धा महिलांनी पुढे येऊन तक्रारी दाखल केल्या नाही, FIR दाखल केल्या नाही, काय वाटतं? खरं तर यामध्ये मी एक महिला असून एक जबाबदारीने बोलते की यामध्ये त्या महिला सुद्धा तितक्याच दोषी आहेत। त्यांच्या उच्च शिक्षणाच्या उच्च भ्रू घराण्यात असल्याचा काय फायदा आहे? जर तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही सावित्रीचे लेकी आहात, तर अशा भयंकर आणि खालच्या प्रवृत्तीच्या अंधश्रद्धेला तुम्ही बळी कशा पडतात? बरं, बळी पडल्यानंतर सुद्धा तुम्ही ते सहन करत जातात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पण तितकाच दोषी असतो, तशा ह्या महिला स्वतः दोषी आहेत। यांनी आवाज उठवायला हवा होता। जर हे इतक्या वर्षापासून चालू होतं, इतकी घृणास्पद जर प्रकरण इतक्या वर्षापासून चालू होत्या, ज्या महिलांनी सहन करणाऱ्या महिला पण तितक्याच दोषी आहेत, त्यांनी याच्या आधीच समोर यायला हवं होतं। भलेही तुम्हाला थोडा त्रास झाला असता, पण जेव्हा तुमच्यातली सत्यता समोर आली असती, तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने साथ दिली असती। आणि आज सुद्धा महाराष्ट्रातली जनता हे जे प्रकरण आहे, खरं तर अशोक खरातचं प्रकरण, मोठे मोठे चॅनल कितपत त्याला घेतात माहिती नाही, पण सामान्य माणूस, महाराष्ट्रातला मराठी माणूस हे सोशल मीडियाला हे प्रकरणावरती उचलून धरला, दबाव आणला, म्हणून कुठेतरी त्या रुपाली चाकणकरचा राजीनामा घ्यायला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले। जर आपण पाहिलं तर हा जो कॅप्टन खरात नराधम आहे, हा महिलांना संमोहित करायचा, त्यांना काही औषध असतील, गोळ्या असतील या खायला द्यायचा, ज्याच्यामुळं त्या महिला त्या ठिकाणी कुठेतरी शुद्ध हरपून जायच्या आणि मग या सगळ्या घटना घडायच्या। या गोष्टीकडे कसं पाहतो? मुळात मी काय सांगते, कर्मकांड बरोबर आहे, या गोष्टीच्या आमच्यासारखे लोक तर विरोधातच आहे। कर्मकांड, देवाला मानतो, देव आहे, एक नैसर्गिक शक्ती आहे, बरोबर आहे, पण देव कुठेही सांगत नाही अशा खालच्या प्रकारचं कर्मकांड तुम्ही करावं। मुळात एक प्रत्येक ठिकाणी, मी तर म्हणते महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट असावी, ती म्हणजे मेडिटेशन सेंटर असावं। म्हणजे लोकांना आता आयुष्यात किती संकट येऊ द्यात, हो किती संकट येऊ दे, एकच ठरवायचं की जी संकट आली त्याला आपण खंबीरपणे सामोरा जायचं। आणि आपण जर चुकत नसेल ना, तर देव सुद्धा, परमेश्वर सुद्धा आपल्याला साथ देतो। अशा बुवाबाजी लोकांची आपल्याला गरज नसते, त्यांच्या उपायांची गरज नसते, इथेच आपण चुकतो। कितीही संकट येऊ द्या, फक्त तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वीपणे आणि विश्वासाने खंबीर उभे राहा, तुम्हाला कोणत्याही बुवाबाजाची गरज पडणार नाही। आणि असे बुवाबाजाने खरं चप्पल घेऊन भर चौकात आणलेत पाहिजे। काही जणांचं म्हणणं आहे की तो जो बुवा आहे तो महिलांना गळ्यामध्ये घालण्यासाठी एक खडा द्यायचा, काहीतरी अंगठी द्यायचा, ज्याच्यामुळे त्यांना फरक पडायचा, त्यांचं लग्न जमत असेल त्यांचं लग्न जमत होतं, ज्यांना मूलबाळ होत नव्हतं त्यांना या बाबाच्या आशीर्वादानं व्हायचं। हे सगळं आजच्या युगात शक्य आहे का? आज म्हणजे मुळात मला तर खरंच हसू येतं, हे असे खडे घालून आणि गंडे दोरे घालून जर मुलं होत असतील
किंवा लग्न जमवत असतील तर मग ते नासावर शास्त्रज्ञ उगाचच जातात असं वाटतंय मला. जर महिला कल्पना चावला सारख्या महिला जर नासावर जाऊन संशोधन करतात तर ह्या उच्च शिक्षित महिलांचा शिक्षणाचा काय उपयोग? म्हणजे शिक्षित झाल्या, साक्षर झाल्या पण या शिक्षित नाही झाल्या, हाच त्याच्यावरचा मुद्दा आहे. आता हे जे सगळं प्रकरण घडलंय, हा जो कॅप्टन खरात आहे, याच्या अगोदर सुद्धा अशाच पद्धतीचे प्रकरण महाराष्ट्रामध्ये भरपूर घडले, पण तरी सुद्धा महिला कुठेतरी या अशा गोष्टींकडे अजूनही दुर्लक्ष करतात असं वाटतंय. नक्कीच वाटतंय. एवढे सगळे प्रकरण महाराष्ट्रात घडत आहेत, हे भोंदू बाबा बुवा असतील, हे प्रत्येक धर्मामध्ये आहे. असं नाही की ते हिंदू धर्मातच आहे, प्रत्येक धर्मामध्ये बुवा बाबा असतातच. आणि माझं एक प्रचंड म्हणजे विनंती आहे महाराष्ट्रातल्या सर्व बंधू बहिणींना की अशा बुवाबाजांना तुम्ही बळी पडू नका. कितीतरी प्रकरण समोर येतात तरी पण तुम्ही अंधश्रद्धेला कसे बळी पडता ह्याच मला आश्चर्य वाटतं. मी एक मुळात सांगेल की संकटांना सामोरं जाण्याची हिंमत ठेवा, तुम्ही आत्मविश्वास ठेवा. तुम्हाला कोणत्याही बुवाबाजाची गरज नाही, फक्त परमेश्वरावर देवावर विश्वास ठेवा. देव तुम्हाला, तुम्ही चांगले कर्म करा, देव तुम्हाला नक्कीच साथ देईल. त्याच्यामुळे अशा बुवाबाजांमध्ये पडण्यापेक्षा तुम्ही स्वतःवर खंबीर राहा. आणि मुळात म्हणजे अंधश्रद्धे बाबतीतचे जे कायदे आहेत ना, ते जितके जास्त कडक करता येईल ते शासनाने कडक करायला पाहिजे, त्याबद्दल कार्यवाही व्हायला पाहिजे आणि व्यवस्थितरित्या अंमलबजावणी व्हायला पाहिजे. या प्रकरणामध्ये मला असंही कळलं म्हणजे पेपरच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून की प्रशासनातली लोक सुद्धा यांच्या सोबत असतात. आता जर आपण पाहिलं तर हा जो कॅप्टन खरात आहे, हा महिलांना त्याच्या कॅबिन मध्ये बोलवायचा, त्यांना कॅबिन मध्ये बोलून मागच्या जन्मी तू माझी राधा होती, मी तुझा कृष्ण होतो असं म्हणून संमोहित करायचा आणि त्यांना त्या ठिकाणी थेट कॅबिन मध्ये पकडायचा. हा प्रकार आपण पाहिला, पण मात्र महिला त्याला प्रतिकार करत नव्हत्या असं सुद्धा आपल्याला दिसतंय. नेमकी अशा वेळी महिलांनी नेमकी काय ऍक्शन घ्यायला पाहिजे? आता भले आता त्या महिला म्हणतात की संमोहन केलं, अमुक अमुक केलं, ढमुक त्याच्याबद्दल मला काही फारसं माहिती नाही, संमोहन शास्त्र असतं का काय. पण मुळात जर कोणी परपुरुष तुम्हाला हात लावण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्या तिथंच दात तोडून त्याच्या हातात द्या, त्याच्या तोंडात मारा, त्याला बुसकाटात हाणा, तेव्हा तो आपल्याला हात लावणार नाही. भले त्याच्या कॅबिन मध्ये बोलवतोय, तुमच्यासोबत असली चाळ कर, तोपर्यंत तुम्ही शांत राहता. म्हणजे तुमच्या एवढं मूर्ख कोणीच नाहीये. त्याला तुम्ही त्याच दिवशी गालफडत वाजवली असती ना एका जरी बाईनी, तर त्याची एवढी हिंमत वाढलीच नसती. परंतु त्यांना धमक्या द्यायचा, जीव मारण्याच्या धमक्या द्यायच्या, त्यांच्या घरच्यांना मारण्याच्या धमक्या द्यायच्या, म्हणजे अशा पद्धतीने त्याची हिंमत वाढत चालली होती. कुठेतरी महिला सहन करतायत म्हणून हिंमत वाढत चालली होती असं वाटतं. मुळात मी काय म्हटले पहिलेही, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात जास्त दोषी आहे. कारण तुम्ही सहन केलं म्हणून त्याची हिंमत वाढत गेली. जर तेच प्रकरण जर माझ्यासारख्या बाईसोबत झालं असतं, त्याला लाथा बुक्क्याने तोंड फुटीस तर मारलं असतं. अशा नालायकाची परत कोणत्या आई बहिणीला हात लावण्याची आणि तिच्यासोबत घृणास्पद वागण्याची हिंमत सुद्धा झाली नसती. पण मुळात ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, यामुळे अशा घडू नये म्हणून अगोदरच महिलांनी कुठेतरी सावध राहायला पाहिजे, सतर्क राहायला पाहिजे. जर अशा पद्धतीनं कोणी सांगत असेल, कोणी बोलत असेल तर अशा लोकांवर विश्वास ठेवला पाहिजे का? मुळात आता हे सगळं डिपेंड कशावर आहे माहिती का? कुटुंब व्यवस्थेवरती. तुमच्या नवऱ्याशी किती भावनिक आणि मैत्रीचं नातं आहे, तुमच्या सासू सासऱ्यांशी किती भावनिक आणि मैत्रीचं नातं आहे, तुम्ही तुमच्या घरच्यांशी तुमचा सुसंवाद होतो का, तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी घरच्यांना सांगतात का, किंवा तुम्हाला तुमचा नवरा तितकं विचारतो का. तर ह्या सगळ्या गोष्टी, कौटुंबिक तुमची फॅमिली किती हेल्दी आहे, तुमचं कौटुंबिक स्वास्थ्य किती चांगलं आहे, ह्यावर डिपेंड आहे. सगळ्यांनी अशा बुवाबाजांकडे आपलं व्यथा मांडण्यापेक्षा, अरे जो आपला जीवाभावाचा नवरा आहे, आपल्या घरातले सासू सासरे आहे, त्यांच्यासमोर तुम्ही तुमच्या व्यथा मांडा. अशा तिराईत व्यक्तीसमोर तुम्ही व्यथा मांडणार तर तो तुमचा फायदाच घेणार. बरं, ज्या महिला आहेत त्या महिला अशा लोकांच्या भावनिकतेकडे का वळत असतील बरं? म्हणजे काय वाटतं मला, नेमके हे लोक कशाचा फायदा घेत असतील? मुळात महिला ह्या भावनिक असतात, संवेदनशील असतात आणि कदाचित म्हणजे महिलांचं पण काय होतं, कधी कधी त्या नवऱ्यासोबत बोलू शकत नसता काही गोष्टी, किंवा सासू सासऱ्यांना त्या सांगू शकत नसतं स्वतःचे प्रश्न. मग त्यांना कुठेतरी मोकळी जागा असते, म्हणजे मांडायचं असतं, त्यांच्या भावना त्यांना कुठेतरी मांडायच्या असतात. मग अशा वेळेस हे काय करतात, त्या खरात सारखे नालायक लोक अशा महिलांना सावध करतात. म्हणजे त्या महिला भावनिक होतात आणि भावनिक होऊन कदाचित अशा गोष्टींमध्ये त्या गुंतत असतील. मग या भावनिक मध्ये गुंतवल्यानंतर दुसरीकडे महिलांना ही सुद्धा भीती असते की आपण जर तक्रार दाखल केली, जर आपण आवाज उठवला तर समाजामध्ये आपली बदनामी होईल, नाव खराब होईल, कोणी आपली मदत करेल का नाही, असा देखील प्रश्न महिलांना पडू शकतो ना. मी महिलांना एकच सांगेल, एकच मनात ठेवायचं, एक तर चांगला होईल नाही तर एक तर वाईट होईल. जे होईल त्याला सामोरं जाण्याची ताकद तुम्ही तुमच्यात ठेवा.
हीच गोष्ट जर एखाद्या महिलेने डोळ्यासमोर ठेवून जर केली असती, ती त्या महिलेने की बॉ जे होईल ते होईल, पण मला ह्या माणसाची तक्रार करायची, ह्याच्यावर गुन्हा दाखल करायचा, याला शिक्षा द्यायची, एकतर चांगलं होईल माझ्यासोबत, नाही तर वाईट होईल, हीच भावना जर ठेवून त्याच वेळेस जर एखादी महिला समोर आली असती, तर ह्या नीच नालायक खरातने इतके प्रकरण केलेच नसते. जर या कॅप्टन खरातला खरंच लोकांचं भविष्य समजलं असतं तर आज तो या सगळ्या भानगडीत पडला असता का आणि जेलमध्ये गेला असता का, असं काय वाटतं तुम्हाला? काय सांगा? त्यालाच त्याचं भविष्य कळालं नसेल, मूर्ख माणसाला, तो काय लोकांचं भविष्य सांगणार आहे? नालायक कुठला. तो माझ्यासारख्या बहिणीच्या हातात सापडला असता, सगळ्यात पहिले तोंड फुटूस तर हाणला असतं आणि मग पोलिसांच्या हवाली केलं असतं, कारण मी बांगड्या घालणारी बाई नाहीये. अजूनही समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये असे काही लोक असू शकतात, त्यांच्यापासून महिलांनी आता इथून पुढे तरी कशा पद्धतीनं सावध राहायला पाहिजे, काय सल्ला द्याल महिलांना? मुळात आता महिलांनी ते सतर्क राहायलाच पाहिजे, कारण सगळ्यात महत्वाचं तुमच्या पाठीशी उभं राहणारं तुमचं कुटुंब असतं. तुमच्या कुटुंबाशी जवळीक ठेवा, तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींना तुम्ही जीवाभावाचं माना, कुटुंबातल्या व्यक्तींशी हितगुज करा, त्यांच्याशी आपल्या समस्या मांडा. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे याच्यामध्ये शासन आणि प्रशासनाची खूप मोठी भूमिका असणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदे हे जितके कडक करता येईल, जितकी त्याची अंमलबजावणी करता येईल, त्यासाठी शासनाने, प्रशासनाने आणि मुख्यमंत्री साहेबांनी प्रयत्न केले पाहिजे, कारण अशी बुवाबाजांची प्रकरणं सतत महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या गुन्हेगारी सुद्धा प्रचंड वाढलेली आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी काहीतरी उपाययोजना करायला हव्या, नाही तर सरळ सरळ राजीनामा दिला तर चांगलं होईल. नक्कीच आताच आपण पाहिलं की सुवर्णाताई मोहिते यांनी अगदी बेधडक आणि रोखटोक अशी प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि त्यांची भूमिका सुद्धा त्यांनी कठोरपणाने मांडली आहे. आता ज्या पद्धतीनं सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये अशा पद्धतीचे प्रकरणं घडत आहेत, पण मात्र हे घडण्या अगोदरच कुठंतरी महिलांनी सुद्धा, पुरुषांनी सुद्धा सावध व्हायला पाहिजे, सतर्क व्हायला पाहिजे. आणि आत्ताच ताईंनी सांगितल्याप्रमाणे जो अन्याय सहन करतो तोच जास्त मोठा गुन्हेगार असतो. त्यामुळं अन्याय सहन न करता ज्या दिवशी ही घटना घडली आहे त्याच दिवशी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आता जवळच्या व्यक्तीला जर घडलेला प्रकार सांगितला असता तर कदाचित या संपूर्ण प्रकरणाला उजेडात यायला एवढा दिवस लागला नसता, असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं. आता या संपूर्ण प्रकरणावर नेमकं तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.